हॅलो वनिकस, राष्ट्रीय ओबीसी महासंमेलनासाठी ही सगळी मंडळी चाललेली आहे बेंगलुरूला. विजू हा कार्यक्रम काय व कशा प्रकारे हा कंडक्ट होणार आहे? भारत देशामध्ये साधारणतः 65% जनसंख्या हे ओबीसी समाजाची आहे आणि या ओबीसी समाजाला या देशातले राष्ट्रीय प्रभावात प्रमुख घटक म्हणून मोठ्या प्रमाणात वाटा मिळाला पाहिजे. राजकीय सामाजिक तो वाटा मिळत नाही. याची जनजागृती व्हावी म्हणून राष्ट्रीय ओबीसी महासंघ शाखा वनीच्या वतीने आम्ही बेंगलोर येथे होत असलेल्या 11व्या अधिवेशनामध्ये आमची राष्ट्रीय ओबीसी महासंघाची प्रमुख मागणी आहे की ओबीसीची जनगणना व्हावी. केंद्र आणि राज्य सरकारच्या लोकसभा आणि विधानसभामध्ये ओबीसीचं या ठिकाणी रिझर्वेशन ठेवण्यात यावं. राज्य पातळीवर ओबीसीला त्यांच्या अनुपातामध्ये लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये या ठिकाणी निधी देण्यात यावा. मुलांना स्कॉलरशिप आहे दरवेळेस नियमित देण्यात यावी. पदोन्नती आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत. ओबीसी समाजामध्ये आज 7,000च्या वर देशामध्ये जाती येत असताना राज्यामध्ये 365च्या वर या ठिकाणी जाती आहेत. त्या प्रमाणामध्ये जो वाटा आम्हाला मिळाला पाहिजे वाटा मिळत नाही. म्हणून राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या वतीनं आज आम्ही या ठिकाणी आमचे तालुका अध्यक्ष भाऊसाहेब आसुटकर, ज्येष्ठ आमचे प्राध्यापक बाळासाहेब राजूरकर, या ठिकाणी बाबारावजी पिदुरकर, संजय ठाकरे, या ठिकाणी रविशंकर मत्ते, संतोषजी सांबरे, नरेशभाऊ मोडक आणि महिला प्रतिनिधीसुद्धा मोठ्या संख्येने आज आम्ही या ठिकाणून 16 लोक निघता. 4 दिवसांनी अजून 20ची एक संख्या आमची या ठिकाणी जाणार आहे. असे एकूण 60 लोक वणी तालुक्यामधून राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या प्रमुख मागण्यासाठी बंगलोर येथे अधिवेशनात सहभागी होणार आहे. आणि केंद्र आणि राज्य सरकारला बंगलोरच्या अधिवेशनातून आम्ही जाब विचारणार आहे आणि आमच्या मागण्या मान्य करा. आम्हीसुद्धा या देशाचे नागरिक आहोत आणि आम्हीसुद्धा एक मोठे करदाते ओबीसी समाज आहे. म्हणून आमच्या न्याय आणि हक्क मागण्या मान्य कराव्या यासाठी आमचं हे अधिवेशन आहे. अधिवेशनामध्ये ज्या ज्या राज्यामध्ये कोणत्याही पार्टीची सरकार असो, सरकार ही सगळे जनतेची असतात. त्याच्यामुळे सर्वच पक्षामधलं सरकार ज्या ज्या राज्यात आहे, बंगलोरमध्ये दुसऱ्या पार्टीचं सत्ता असेल पण मुख्यमंत्री तो निर्णय घेणारा प्रमुख आहे त्या राज्याचा. त्याच्यामुळे त्या राज्यात ओबीसीसाठी काय वाटून ठेवलेलं आहे, केंद्रामधले जे काही मंत्री आहे, राज्यातले विविध राज्यातले जे काही मंत्री, आम्ही सर्वांनाच या ठिकाणी आमंत्रित करू. कारण न्याय देणारी व्यवस्था त्यांच्या हातात आहे. त्याच्यामुळे त्यांच्यासमोर हे मागणं आमचा सामाजिक अधिकार आहे. जय संविधान.